पंतप्रधानांनी देशवासियांना आवाहन केलं आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी लगेचच समाचार घेतला। पंतप्रधान काय म्हणाले आणि राहुल गांधींनी काय आरोप केले जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। तर रविवारी पंतप्रधान मोदींनी हैदराबाद इथल्या एका सभेत देशासमोरच्या आर्थिक आव्हानांवर चिंता व्यक्त केली। पश्चिम आशियातल्या युद्धजन्य परिस्थितीचा दाखला देत देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत असल्याचं सांगितलं आणि या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी देशातल्या नागरिकांना काही गोष्टींचं पालन करायचं आवाहन सुद्धा केलं। पंतप्रधानांनी पेट्रोल डिझेलचा वापर कमी करणं, मेट्रोचा वापर वाढवायला सांगितलं, कारपूलिंग करा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचं सुद्धा सुचवलं। तसेच शक्य असेल तिथं वर्क फ्रॉम होम आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा अवलंब करण्याचा सुद्धा सल्ला दिला। या व्यतिरिक्त त्यांनी 1 वर्षासाठी सोनं खरेदी आणि परदेश वाऱ्या पुढे ढकलण्याचं सुद्धा आवाहन केलंय। खाद्यतेल आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचंही त्यांनी सांगितलं। पंतप्रधानांच्या या आवाहनामुळे देशाच्या आर्थिक स्थितीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। सरकारला नेमकी कोणती चिंता सतावतेय आणि या आवाहनाचे सामान्य नागरिकांच्या जीवनावर काय परिणाम होतील याच्यावर आता चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। पंतप्रधानांच्या या आवाहनावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। राहुल गांधींनी एक्सवर पोस्ट करत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। ते यावेळी म्हणाले की काल मोदींनी जनतेकडून त्यागाची मागणी केली। सोनं खरेदी करू नका, परदेश प्रवास करू नका, पेट्रोलचा वापर कमी करा, खत आणि खाद्यतेलाचा वापर सुद्धा कमी करा, मेट्रोने प्रवास करा आणि घरून काम करा। हे उपदेश नाहीयेत, अपयशाचे पुरावे आहेत। 12 वर्षात त्यांनी देशाला अशा टप्प्यावर आणलंय की जनतेला काय खरेदी करावं, काय खरेदी करू नये, कुठे जावं, कुठे जाऊ नये हे त्यांनाच सांगावं लागतंय। प्रत्येक वेळी जबाबदारीतून सुटका करून घेण्यासाठी ते जबाबदारी जनतेवर ढकलतात। एका तडजोड केलेल्या पंतप्रधानांच्या कॉम्प्रोमाइज्ड पीएमच्या हातात आता देश चालवण्याची सूत्र राहिलेली नाहीत, असं राहुल गांधी म्हणाले। 2026 मध्ये त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 वर सुद्धा टीका करताना तो देशाच्या बेरोजगारी, शेतकरी आणि उत्पादन क्षेत्रातील समस्यांकडे डोळेझाक करणारा असल्याची टीका केलेली। मार्च 2026 मध्ये त्यांनी आर्थिक स्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत रुपयाची कमजोरी आणि इंधनाच्या वाढत्या किमतीवर सुद्धा चिंता व्यक्त केली होती। काँग्रेस पक्षाकडून खरं तर सातत्यानं सरकारवर आर्थिक धोरणांवरून टीका केली जाते। राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार हे सरकार सर्वसामान्यांच्या हिताऐवजी काही विशिष्ट उद्योगांना आणि उद्योजकांना प्राधान्य देत आहे। तर दुसरीकडे सरकार हे नेहमीच देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे दावे सुद्धा करते। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये अर्थसंकल्प सादर करताना भांडवली खर्चात वाढ, पायाभूत सुविधांना चालना देण्याचे उपाय जाहीर केलेले आणि अशात पंतप्रधानांच्या ताज्या आवाहनानं आणि राहुल गांधींच्या टीकेनं आर्थिक स्थितीवरचा वाद हा जास्तच पेटल्याचं पाहायला मिळतंय। पण पंतप्रधान मोदींनी दिलेल्या सल्ल्यांवर तुम्हाला काय वाटतंय आणि मोदींनी जे आवाहन केले त्याच्यावर राहुल गांधींनी जे आरोप करत टीका केली आहे, एक्सवर पोस्ट केली आहे, या पोस्ट बद्दल तुमचं मत नेमकं काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राइब करायला विसरू नका।